Hello, dear students. Here Dilip Jadhav sir. We have started the chapter towards the grain energy of STEM standard of science 2. Now we are moving towards the next point, towards the eco-friendly green energy. पर्यावरण स्नेही हरित ऊर्जेकडे. Energy production in which there is no pollution are the ways of green energy. ज्या ऊर्जेमध्ये कसल्याही प्रकारचं प्रदूषण नाही अशा प्रकारच्या ऊर्जा ज्या आहेत त्यांना हरित ऊर्जा असं म्हणतात. सो वी कॅन गेट दिस ग्रीन एनर्जी फ्रॉम डिफरंट टाईप्स. नंबर 1 फ्रॉम वॉटर रिझर्वर, पाणी साठ्यापासून. नंबर 2 फ्रॉम विंड, वाहत्या वाऱ्यापासून. नंबर 3 फ्रॉम सनलाईट, सौर ऊर्जेपासून. फ्रॉम बायोफ्युएल्स, जैविक इंधनापासून. नाउ विल सी द फर्स्ट हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी, पाण्यापासून ऊर्जा निर्मिती केंद्र. नाउ रिमेंबर, इन वॉटर रिझर्वर देर इज पोटेन्शियल एनर्जी. वॉटर रिझर्वर पाण्याच्या साठ्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी स्थितीज ऊर्जा असते. इन फ्लोइंग वॉटर देर इज कायनेटिक एनर्जी. वाहत्या पाण्यामध्ये गतिज ऊर्जा असते, दॅट इज कायनेटिक एनर्जी. बाय यूजिंग these energies we can produce electricity or electrical energy. याचा वापर करून आपण विद्युत ऊर्जा निर्माण करू शकतो. आता या ठिकाणी विद्युत निर्मितीचा प्रवाह किंवा प्रवाह आकृती कशा पद्धतीने असते ते आपण पाहूया. या ठिकाणी सर्वांनी पाहायचं आहे की इथे बघा तुम्हाला दिसेल की वॉटर रिझर्वर विथ पोटेन्शियल एनर्जी. द नेक्स्ट पॉइंट वॉटर टर्बाइन. द नेक्स्ट पॉइंट इज जनरेटर and then electrical energy. This is the flow chart. Now energy conventional chart, energy formation chart. रूपांतर कसं असेल बघा. या ठिकाणी एक एक आकृती पाहायची आहे. दिस इज पोटेन्शियल एनर्जी इन वॉटर, कायनेटिक एनर्जी इन फ्लोइंग वॉटर, then kinetic energy in turbine, and last that is the electrical energy. Now see here, this is water reservoir, that is the dam. At a point there is much potential energy, we can produce high amount of electrical energy with this water reservoir. At B point we can have minimum electrical energy. At the C point there is water but we cannot get the kinetic energy, so we cannot produce electrical energy. Now see here, there is sluice gate. या ठिकाणी झडप आहे. And then there is a penstock, म्हणजे गतिज ऊर्जा. When this sluice gates is removed, ultimately we will get the kinetic energy which will rotate the turbine. Ultimately the generator in the powerhouse will be rotated and it will convert into electrical energy and will supply different stations. अशा पद्धतीने आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी मिळते. हा आपण जो पाहिला तो जलविद्युत केंद्र कोयनानगर या ठिकाणी आहे, मोठा जलविद्युत केंद्र. ॲडव्हान्टेजेस ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन. जलविद्युत केंद्राचे फायदे. नंबर 1, देर इज
no pollution. Then possible to generate electricity when required. हवी तेव्हा आपण विद्युत ऊर्जा निर्मिती करू शकतो. वॉटर सप्लाय कॅन बी अचीव्ड ड्यू टू डॅम. धरण बांधल्यामुळे आपण पाण्यासाठा करू शकतो. रेन्स रिप्लेनिश द स्टोअर रिझर्व्हर ऑफ द वॉटर. पावसामुळे पुन्हा आपण पाण्यासाठा निर्माण करू शकतो. नाव प्रॉब्लेम्स विथ हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन. आता समस्या काय आहेत? आता प्रचंड मोठं धरण बांधायचं म्हटलं तर त्या ठिकाणी असलेली मानव वस्ती हटवावी लागेल, जंगल हटवावं लागेल. बऱ्याच ठिकाणी चांगली जमीन असेल ती पाण्याखाली जाईल. या समस्या आहेत. व्हॉट आर दी प्रॉब्लेम्स? समस्या काय आहेत? नंबर 1, सम विलेजर्स और सेटलमेंट्स आर सबमर्ज्ड. काही गावे पाण्याखाली जातील. नंबर 2, पीपल आर डिस्प्लेस्ड. लोकांचं विस्थापन होऊ शकतं. नंबर 3, फर्टाईल लँड, ॲग्रिकल्चर प्लॉट्स, फॉरेस्ट अँड बायोडायव्हर्सिटी इज लॉस्ट फॉर एव्हर. सुपीक जमीन, चांगल्या प्रकारची शेतीसाठी असलेली जमीन, जंगल आपण कायमचं गमवू शकतो. नंबर 4, ऑब्स्ट्रक्शन्स ऑफ द फ्लोईंग वॉटर लीड्स टू ॲडवर्स इफेक्ट ऑन द रेसिडेंट ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स. वाहत्या पाण्यामुळे किंवा वाहते पाणी थांबवल्यामुळे, वाहते थांबवल्यामुळे सजीव सृष्टीवरती मोठा परिणाम होऊ शकतो. इलेक्ट्रिकल जनरेशन युजिंग विंड एनर्जी म्हणजेच पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मिती कशा पद्धतीने केली जाते त्याच्याविषयी आपण थोडीशी माहिती पाहूया. बघा या ठिकाणी एक माहिती. विंड विथ रिक्वायर्ड वेलॉसिटी, देन विंड टर्बाइन विथ लार्ज फिन्स, जनरेटर अँड इलेक्ट्रिकल एनर्जी. योग्य गतिमान असलेला वारा, मोठमोठी पंख डोंगरावरती समुद्राच्या किनारी उभे केलेले असतात. त्याची पाती फिरतात. पाती फिरल्यानंतर आपोआप जनरेटर फिरतो आणि त्याच्यापासून मग इलेक्ट्रिसिटी निर्माण होते. विंड एनर्जी we get maximum at the seashore or at the hilly area. It is very much possible. जिथं आपल्याला डोंगरदरे आहेत अशा ठिकाणी ते शक्य आहे. आता एनर्जी कन्व्हर्जन कसं होतं बघा या ठिकाणी. एनर्जी कन्व्हर्जन, नाव कायनेटिक एनर्जी इन विंड, देन द नेक्स्ट पॉईंट कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन अँड देन इलेक्ट्रिकल एनर्जी. अशा प्रकारे मोठमोठे पंखे असतात, त्याला आधार दिलेला असतो आणि हे मोठमोठे पंखे अगदी उंचावरती बसवलेले असतात. खाली आधारस्तंभ असतो आणि हे जी पाती आहे ती पाती फिरतात वाऱ्याच्या वेगाने. ऑल दिस fins rotate and ultimately the turbine rotates and we get the electrical energy. Now next time we will see the electrical energy generation using solar energy. Now this much essential today. Watch the video again and again. Try to understand it very much. Thank you.